कल्पनाचा एवढा मोठा फोटो. काकू कसे आहे तुम्ही? अरे म्हणजे वाईब एवढी चांगली आहे, पूर्ण एकदम ओपन एकदम, म्हणजे काळा पहिल्यापासून. आणि बघा माती, बघा माती प्राईज काही त्यासाठी. तर प्लीज 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 या. अरे बचा रहा है. हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही कसे आहेत? बाय द वे तुम्ही सगळे ठीक असाल. तर गाईज थंबनेल बघून तुम्ही समजलं असेल की ब्लॉग कुठल्या टॉपिकवर आहे. तरी पण आम्ही तुम्हाला सांगतो की आमचा एक फॅन आहे की त्याचा आज वाढदिवस आहे, तर आम्ही त्याच्या बर्थडेला जाणार आहे. त्याला सरप्राईज फोरनला जाणार आहे, त्याला सरप्राईज द्यायसाठी. आणि काही त्याची आयडी ते मेन्शन केली बघा, ही आयडी आमची फॅन आयडी त्यांनी बनवली आहे. आम्ही ते जाणार फोरनला चाललो काही तिथून, म्हणजे पुन्हा पाठवून जाणार आहे. आणि काही त्यासाठी एक गिफ्ट पण घेतलं, ते तुम्ही ब्लॉग मध्ये दिसणार, एंडिंग मध्ये त्याला देणार आम्ही. तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये प्लीज गाईस. तर चला आपण निघता, त्याला एक स्थान पडा. फायनली आम्ही दादाच्या इथं आलो. दादाच्या घरी येऊन एकदम तोंड बिंड धुतलं, सनस्क्रीन केला, करावं वाटतं का नाही थोडासा. आणि आपला दादा गाडी दादा चालवणार आणि मध्ये मध्ये पोलिसाला दिसलं दादा उतरणार. पुरा स्क्रिप्टेड प्लॅन आहे, पुरा स्क्रिप्टेड आहे, हे स्क्रिप्टेड आहे पुरी. तर काहीच भेटूया, आता निघालोय. किती किलोमीटर कल्पना माहित नाही हिला. तर आम्ही चाललो आता काहीच. त्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, खूप प्रेम द्या. आणि तुमचा लाडका भाऊ परिवार जातोय उरणला. तर गाईस हा कल्पनाचा ब्लॉग आहे. तर कल्पना या पुरा ब्लॉग मध्ये खर्च करायला पाहिजे. तर काहीच तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा. असं कुठे लिहिलंय ज्याचा ब्लॉग असतो त्याने खर्च केला पाहिजे? काहीच कारण की याचा खर्च पूर्ण मिस करतो त्याच्यामुळं. हा तूच करणार ना, माझी एटीएम मशीन आहे ना तू. आणि तुझी एटीएम मशीन दादा आहे ना. काय तुझी एटीएम मशीन दादा आहे ना. काय दादा काय एटीएम मशीन एटीएम मशीन आहे तू? बॉबीची. आणि माझी एटीएम अच्छा बँक आहे. चल लुटूया बँकला. नको, तू लांब जा, मी लुटू शकतो फक्त दादाला, तू नको. काय प्रॉब्लेम झाल्यामुळे दादा येत नाही सोबत. बाय मी नाही. तर दादा घरी जातोय, तर मी आणि बॉबी आम्ही दोघंच येते. दादा तर काहीच आम्हाला आता किती 1 तास लागणार आहे. अरे बचा रहा है. बोलू काय यार बोल ना यार, मग ट्रॅक्टर इम्पॉर्टंट आहे ना. हा नाही तर काहीच आम्हाला 1 तास लागणार आहे तिथे पोहोचण्यासाठी. आणि ऍक्च्युली माझ्या फोन मध्ये मॅप होता, तर आता मॅप पॉपीच्या फोनने लावला आहे. आणि गाडी पण पॉपी चालवत आहे. त्याला बोलली दे मला चालवतात, पण तो नाही करतोय. त्याला माझ्याने भीती वाटतं. नाही गाईज असं काय नाहीये, थोडा सेफ्टी घेते फक्त. म्हणजे मला चालवता येत नाही गाडी. अरे नाही यार, तू असे तोंड बोलला यार. सेफ्टी घेते फक्त सेफ्टी घेतो. तर गाईस 1 तासाचा सफर आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये कसं लावा. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाय समजा बिल्लू आणि आम्ही लोक आता इथे पोहोचलोय बेलापूरला. अजून किती मिनिटं लागेल काय माहित नाही, तरी पण गाडी चालवतो आम्ही लोक. म्हणजे मी चालवतो गाडी, कल्पना नाही चालवते. आणि आपली गाडी बघू शकतात, एक्सेस 125. तर चला गाईस कंटिन्यू ब्लॉग मध्ये, खूप असं मजा येणार तुम्हाला. आणि त्याला सरप्राईज द्या त्यासाठी. तर प्लीज 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 या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून द्यावा गाईस प्लीज. तर गाईस फायनली आम्ही लोकेशनवर आता पोहोचलो आहे. आणि किती स्किन घाण झाले यार. आणि तुम्ही बॉबीला पण बघू शकता, काळा पहिल्यापासून. आणि बघा माती, बघा मातीच्या आईलाच्या. खूप जास्त. आता असं करणार ना, घाण बघा यार. तोंड पाणी आहे का? पाणी आहे त्याच्या घरी धुया ना. तर गाईस आता आमचा फॅन येतोय आम्हाला घ्यायला. तर तुम्हाला दाखवेन की आम्ही त्याच्या बर्थडेला आलो होतो, तो कुणाच्या बर्थडेला आलो होतो. हे बघा काय बोलतो भाई आपल्या भावाचा वाढदिवस आहे आज. पुढे कमेंट मध्ये विश करून टाका भावाला. हॅपी बर्थडे. थँक्यू. पुढे किती लांब आहे रे. दोन बघ माती झाली.
ट्रॅफिक आहे. तर गाईस फायनली इथं आलो याच्या घराच्या चाललो आता. तर जागा खूप चांगली आहे इथं. निसर्ग खूप चांगला आहे इकडचा. बघू शकता तुम्ही लोक. किती एकदम पीस वाटतं ना. तर गाईस आता आम्ही लोक चाललो त्याच्या गाव फिरायला. आता गाव फिरवणार त्याचा. आणि आमची कल्पना बघा. गाईस थोडा व्हिडिओ अपलोड करते. इम्पॉर्टंट गाईस खूप खूप गोरी दिसते कल्पना बघा ना. कुठला साबण लागलेला ना. संतूर. तर गाईस किती एवढं म्हणजे भारी एकदम इथे प्लेस आहे ना. म्हणजे वाईब एवढी चांगली आहे. पूर्ण एकदम ओपन एकदम म्हणजे फुल ओपन. आणि आपला आला बर्थडे बॉय. आपला बर्थडे बॉय आलाय. आता जाऊया आता गाव फिरून येऊया. चल बस कल्पी. थांबा. चल. चल गाईस निसर्ग खूप चांगला आहे इकडचा. संडेला यायला पाहिजे होता. काय बोलते संडेला यायला पाहिजे होता. संडेला हम्म. अरे बघू कधीतरी. त्यातून घर आमचा झाला नाही पूर्ण. तुमचे तर याच्यापेक्षा मोठ्या खोल्यात काही एवढंच आहे. काय ते छोट्या कोळ्या आहेत, त्याच्यात 8-9-10 हजार भाडं आहे. काय बोलतो? हे तर मोठं आहे एवढं. थँक्यू थँक्यू. Guys, भाव भेटला. भावाला विश अरे चालता चालता विश एकदम. आणि आपल्या योगेचं नवीन घर पण बनतं तर ते पण दाखवणार तो. काहीच फुल फिलिंग. तो हे इथंच आहे. आलोच थांब. अच्छा काय नाही नाही ते पाडता. हा माझे बारके म्हणजे भावाचं. अच्छा हा आपल्या योगेश कडे आलेलो. योगेश नाही, विघ्नेश. अच्छा विघ्नेश आहे काय. सॉरी योगेश बोलते. योगेश चल कल्पी. कल्पी ये. आपल्या विघ्नेशचं घर बघूया आपण आता. लहान आहे. अरे यार केवढा मोठा आहे रे विघ्नेश. आपल्या विघ्नेशचं घर बनणार लवकरच. काय बोलते आमचे दादच आहे. किचन असेल ना. आणि हा वॉशरूम बेडरूम बेडरूम. आणि पाठी संदर्भात हे बहिणी. सीड्या खूप मोठ्या मोठ्या आहे रे. हे आरामशी बघून या. हा ठीक आहे. तिथे पण बेडरूम तसंच असणार ना. तसं तुम्हीच राहणार का स्वतः. हा? स्वतः तुम्ही राहणार नाही का. हो का भाड्या पडेल घेणं असं. नाही म्हणजे आमचे स्वतःच नाही. अच्छा अच्छा चांगलं चांगलं. म्हणजे मला वाटतं अजून वर्ष झालं आता बनवायला. नाही नाही आता 1 महिना. टॅरेस मध्ये पण चांगलं वाटत असेल. बस ना काय कुत्रा वित्र तुमच्या आहे काय. नाही नाही असं येतं. काय भाई लपलं इपलं कुत्र येतं भाई. तर काही इकडचा व्ह्यू एकदमच चांगला आहे. बघू शकता तुम्ही एकदम प्रमोशन. रोशन नाही खरं खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे खूप खूप. आणि तिकडे आम्ही कुठं पाहुण्यासाठी जातो. कुठे त्या पाडचे तर. हा तिथं तयारीमध्ये. अरे पण किती लांब आहे तो पाड. का जवळ आहे इथून. म्हणजे इथून बाईक जाते डायरेक्ट. बाईक जाते. हा तर आपण चांगले आहे. तू कधी संडेला आला ना तो. अरे काकू कसे आहे तुम्ही. अरे यार कसे आहे. अच्छा कशी आई कशी आहे कशी आई. चांगले आहे चांगली आहे ना? तुम्ही चांगले आहात. हो चांगलं एकदम चांगलं. कुठचं तुम्ही कोकण. हो ते तुमचे घर वाले कोण हा. हो होणारी आहे. या घरून या सगळी आणि ही आमची दादाची मेहनत अच्छा दादाची. बघ आतमध्ये जाऊन समजेल. दे बा खुर्च्या नेल्या ते करत जातात. नाही ना चालेल चालेल तसं काय नाही. यांचं पण काम होणार आहे. पहिले ट्रॉफी कोणाची रे. दादाची मेहनत आहे आमची. तरी काढल्या ना अर्ध्या परत अजून नाही. कोणता पण काढले. एक टीव्ही, अच्छा एक फ्रीज. सर्व ते हा. क्रिकेट मध्ये भेटले. अजून तिथं आपण ज्या घरात होतो त्यांना अजून इतकी मोठी टीव्ही दिलेली आहे. ती एक दादा कुठे होता तो दादा तो बसला तो दादा काय. तो नाही तर? तो येणार आहे आता. तो दाखवेन तुला. तो किती आहेत. त्याच्या घरातून आम्ही निघालो आता. याच्या मम्मीला आणि मावशीला भेटलो आम्ही. आणि खूप चांगले होते त्याचे मावशी आणि मम्मी. आणि त्यांचं घर पण तुम्हाला दाखवलं काय. त्यांचं घर बनणार लवकरच. तर आपल्याला यायचंय. विघ्नेश भाऊनी बोलला असं.
आणि तुमची कल्पना तर एकदमच बिझी आहे ना यार. बिझी नाही गाईस, थोडं फोन मध्ये काम. थोडा करायचा तर आता काम तर मलाच करायला लागतं नाही ब्लॉग बनवायला. पण खूप चांगलं आहे गाव त्यांचं. पण गल्ल्या गल्ल्यामध्ये गाड्या घुसतात येतात. मस्त आहे. पैशावरून जाणार आहे काय? नाही ना. मुलं काय रस्ते खूप छोटे छोटे. थोडा इल्ला मग खाली डायरेक्ट. ड्रायव्हर बनणं सुखाचं काम नाही. हा दुसरा घर आहे काय? भाड्याने राहतो. किती भाडा असेल इथं? 2,000. 2,000. चांगलं आहे रे बोल. दादा तुझी गाडी इथे उभी केली आम्ही लोक बघ एकदा. असं म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये असं आहे. मिळला होता आयफोन 14 पण लाव. तर गाईस कल्पनाचा एवढा मोठा फोटो. यार पिट्टू असला पाहिजे त्या रिअल वाला. पण याचं फ्रेम तुटली याच्यामुळे भावाने असं ठेवलंय. पण कल्पनाचे दात बघ. कमेंट मध्ये सांगा कुठल्या क्वालिटीने दात असते कल्पना दिदी. छान वाटतंय ना फोटो. ही कल्पना चांगली ही नाही. दोन्ही एकच कल्पना आहे. पण ही चांगली आहे. हा तो म्हणजे डिपेंड होईल नाही तर तो मला आवडलेला फोटो तुझा. मला तर आवडलं. म्हणजे तर त्या मी माझ्या फ्रेंडला की बोललो का मला ब्लॉग फोटो आवडला तर तुम्ही मला गिफ्ट केली. फ्रेंडने केलेला गर्लफ्रेंडने केलेला. खरं बोल. चांगला आवडतो. लाजू नको पिल्लू. तू काय आता आपल्या घरी तू तरी माझा फोटो एवढा ठेवलायस का असा? हा नाही ठेवलाय. का तुला बोललेले ना मला इतका मोठा फोटो फ्रेम दे करून दिलायस का कधी मला? नाही देणार का? अच्छा यार देतो नाही. अच्छा देतो यार हातची मम्मी. दे तू लवकर दे यार. माझी पण ख्वाहिश आहे की माझ्या घरी माझं सिंगल ना पण हातू नसायला पाहिजे. हातची बायको पण नाही. सिंगल. ठीक आहे. तर काहीच आता चाललोय केक घ्यायला. केक घेऊन मग केक कापून यायचा आणि निघून जाणार डायरेक्ट घरासाठी. जेवणच जा. आणि हा बोलतो जेवण जा. काही जेवण गेलो तर खूप असा टाइम होऊन जाणार. चल पण सुखाचं काम नाही. गाईज आणि इकडचे रस्ते एवढे छोटे आणि मी दिसत पण नसेल गाईज की कारण इथे खूप काळोख आहे आणि रस्ता खूप छोटा आहे. चम बोललो चालत जावं इथपर्यंत बाहेरपर्यंत. आता चालत्या मध्ये डायरेक्ट लुडकून बिडकून मग कल्पना दिदी चिक्कड मध्ये गेली असं दिसणार मग तुमच्या लोकांना. दिसत नाही हे करू नको. तर चाललोय केक घ्यायला आपल्या विघ्नेशचा. तर केक बी फटफट फटफट कापूया आपण लोक. आणि कल्पना काय बोलणार? काय नको काय बोलू गाईस. खूप हॅपी आहे गाईस. कारण की माझा फ्रेम होता तिथं फ्रेम. कारण मी कुठे काळ दिसतोय. आता चाल एसी असं माझ्या भेटत बंद करतोय. अच्छा वायफाय काय घेतो वायफाय चांगलंय. केकवर नाव काय लिहायचं? विघ्नेश. विघ्नेश असं काहीतरी म्हणजे तो असं बघून त्याला चांगला वाटेल थोडा काहीतरी. केकच भारी केक. विघ्नेश. तर गाईज तुमचा भाऊ कसा वाटतंय कमेंट नाही सांगून जावा. तर गाईज झाला आता पेमेंट होत नव्हतं कारण की इथं जिओचं नेटवर्क नाहीये. कसं कसं तर केलं आता चाललं आता. क्या बात हो गई. हा हा मुलाकात हो गई किसी ऐसे. काय आहे यार. तर गाईस कल्पनाची मोठी फॅन आली. छोटी फॅन. अच्छा छोटी आहे का? गाईस दादा हे ब्लॉग बघितला असेल तर काय रागू नको.
काही करू शकलो ना आम्ही त्याच्यामुळे चोबल सीट चाललोय. कोणाची विनायक दादाची आहे काय? हा दादाची गाडी आहे, आपली गाडी तिथे लावली ना. हा हा. विनायक दादा, आय एम व्हेरी सॉरी. काय नाही आपला भाऊ आहे काय पण. पैसे माहित पडलं तिला माहित पडलं असेल की विघ्नेशचा बर्थडे आज करेन. माझं फेवरेट असली का नकली आहे? नकली आहे. असली का नकली? नकली आहे. अरे मी पण नकली घातली बघ. हा, एकदम बिंदाच राहायचं, दाखवायचं घातलं. केकाला माहित पडलं असेल आज विघ्नेचा वाढदिवस आहे, सर्वांनी तिथूनच केक आणलाय ना. संपूनच गेला त्याच्याकडून केक. पहिला मी म्हणा मला देते. कधी पडलेला का नाही? कशी फुलं आहे तुला बनवेल आपल्याला. खोटारडी बाई. पिल्लू असा का बोलतोय पिल्लू? ती दिसत नाहीये पण. अरे पिल्लू असा का बोलतोय पिल्लू? तर गाईस तुमची पिल्लू भूत दिसत आणि खाली काय दिसत नाहीये. तर काही आता इथे गणेश आमची गाडी कुठे लावली भावा? बघा इथे आपली गाडी. पिल्लू काढ 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 काढ. फायनली बाई पिल्लूने आणला. 1 रुपये पण नाही गाईस याच्यामध्ये. तर ते कमेंट मध्ये सांगा गाईस तुम्हाला काय वाटतं जे आहे ते, जे खरं असेल तेच सांगा, बाकी काही बोलणार नाही. आणि आम्ही दोघांनी मिळून दिलंय, मीच सांगते खरं. आणि सेकंड टाइम आम्ही सोबत आहे. आमचा सेकंड मीट असेल ना हा. हा. खोटाडी मम्मीचे दादाच्या बर्थडेला तर आलेली. अरे यार जा ना यार, बोलू नको माझ्याशी, जा. दादाच्या बर्थडेला आलेली. आमच्या दोघांच्या doing. हॅपी बर्थडे. बघ आता काय मला तर तेच वाटतं. काय बघा, तसं. बघ बघ बघ. अरे वा. आई, मस्त. एक बाहेर उडला नको. तुला ते सांग. तू घेता? शर्ट असन हे दोघांचं आहे का एक एक? मला तर वाटतं मी कोणचा निवडेन. जे निवडणार ते निवड. कुठला हा चॉईस कल्पना वहिनीचा असणार. कुठला कुठला हा मी सांग. ओके ओके. म्हणजे बरं वाचणार. मग एक सेकंड. दोन्ही पण छान आहेत. एकच सांग. पण एकच सांगते. अरे याच्यात मी नाही शपथ. नाही बघित. पण हाच आवड. हा आवडला. हा आवडला. समजला रे ते नाव. नाही तिने कल्पना बहिणी घेतलंय आणि डिझाईन मस्त आहे. हा फक्त ब्लॅकच आहे. दोन्ही पण छान आहे. एकदम डिसेंट वाटत. 100 पैकी 120 मार्क. आणि आलं बस झाली. नाही बस झाली. काय पाहिजे
मी शाही पाहिलं ते तर ते. कसं वाटलं? मस्त मीठ कमी आहे. चला विघ्नेश भाऊ, बर्थडे थँक्यू आल्याबद्दल. अरे काय नाही भाई, बस काय तुझ्यासाठी काय पण. चाल नेक्स्ट टाइम नक्की ये. नक्की नक्की. पोहोचल्यावर कॉल कर मला. ठीक आहे चालेल. चला पिल्लू आता घरी. बाय. बाय विघ्नेश भावा. Bye.